जैन सरांच्या केबिनचं दार लॉक झालंय. काय? म्हणजे त्या श्वेता आणि मिस्टर कानिटकर आत अडकलेत का? मिस्टर कानिटकर? जानवी, अरे विश्व सांग ना, मिस्टर कानिटकर आणि त्या श्वेता आत अडकलेत का? एक मिनिट, तू असं का विचारतेस? तुला असं वाटतंय का की ती मुलगी जर जयंत सोबत आत अडकली तर ती अनसेफ असेल? विश्वा, तुला कळत कसं नाहीये? मिस्टर कानिटकर एका रॅन्डम मुलीसोबत आत अडकलेत. ते दिसताना बरं दिसणार नाहीये, कळतंय तुला? मिस्टर कानिटकर, मिस्टर कानिटकर, हा बाळा, शांत राहशील. हा बर. काय करायचं आता यांचं? कमाल आहे. लक्ष्मी, हे बघ तू. काय ग, काय झालं? असा का चेहरा दिसतोय तुझा? अहो, वरदचा फोन होता. त्याचं म्हणणं संतोष आणि वीणा पुन्हा भांडतायत आणि त्याच्यावर चिडचिड करतायत. संतोषचं काय करायचं, त्याला कसं समजावायचं हेच कळत नाही. अगं, आपली वीणा किती समजूतदार आहे, पण संतोषच्या अशा स्वभावामुळे तिची पण चिडचिड होते. हो ना. आणि मुख्य म्हणजे संतोषला एवढं कळत नाही का की हे वातावरण त्याच्या मुलाकरता वरद करता चांगलं नाहीये. अरे, त्याच्या मनावर किती वाईट परिणाम होतील याचे. हो बघा ना, परीक्षेचा काळ आहे, याचा अभ्यासावर नाही का परिणाम होणार? लक्ष्मी, मी वरदला आत्ता इथे घेऊन येतो. अगं, निदान त्याचा अभ्यास व्यवस्थित होईल, पेपर्स चांगले जातील त्याला. अहो, एक मिनिट. काय? नाही, नको. आपण वरदला इथे घेऊन आलो तर परत संतोष वीणावर राग काढणार, तिला बिचारीला त्रास, वर एखादा आरोपही करेल आपल्यावर की आपण त्याच्या मुलाला त्याच्यापासून तोडतोय. नकोच ते. लक्ष्मी, असं कसं म्हणतेस तू? वरद आपला कुणीच नाहीये का? आहे हो, पण तो आपला नातू आहे. आई वडील तर तेच आहेत ना. अगं लक्ष्मी, पण संतोषच्या अशा वागण्यामुळं वरदला किती त्रास होतोय आपल्याला दिसतंय ना. मग तरी आपण काहीही करायचं नाही का? हे बघा, आपली किती चिडचिड झाली तरी सत्य हेच आहे ना, आपण फक्त आजी आजोबा आहोत. वरदवर खरा अधिकार तर त्याच्या आई वडिलांचाच आहे. त्याच्या बाबतीत चांगला वाईट जो काही निर्णय असेल तो त्या दोघांनीच घ्यायचा आहे. बरोबर आहे, पण म्हणजे मग आपण करायचं काय? आजी आजोबांचं कर्तव्य जसं जमेल जेव्हा जमेल वरदच्या मनावर हलकीच फुंकर घालायची, माया दाखवायची, प्रेम करायचं. मिस्टर कानिटकर, तुम्ही आत आहात का? मॅडम, जैन सर आतमध्ये नाहीयेत. त्यांना भेटायला आलेल्या मॅडम आतमध्ये आहेत. काय? मिस्टर कानिटकर आत नाहीयेत? नाहीयेत. गॉड, मिस्टर कानिटकर आत नाहीयेत. एक मिनिट, पण मग ते गेले कुठे? आता तर इथेच होते, माहित नाही कुठे गेले. मिस्टर कानिटकर माझ्या डेस्क जवळ तर नाही ना गेले? हे तर इथे पण नाहीयेत. कुठे गेले मिस्टर कानिटकर? काय करतोयस तू? तू काय आता दार कापणार आहेस? प्लीज डोंट टेल मी तू ते दार उघडू नाही शकत. मला प्रश्न विचारण्याआधी तू स्वतः काय करतोय हे स्वतःला विचार. आय नो विश्वा, त्या श्वेताला तू मुद्दाम इथे ऑफिसमध्ये बोलावलंस ना. अँड व्हॉट आर यू ट्राइंग टू प्रूव्ह हिअर? हां, तुला जानूला सगळ्या जुन्या गोष्टींची आठवण करून द्यायची आहे ना. फाईन, पण तिला आठवण करून द्यायचीच असेल तर फक्त चांगल्या गोष्टींचीच आठवण करून का द्यायची? वाईट गोष्टींची पण आठवण करून देऊयात ना. असू दे ना तिला. आणि तू काय साध्य करण्याचा प्रयत्न करतोयस? तिला सगळ्या गोष्टींची आठवण झाली तर ती माझ्या आयुष्यातून निघून जाईल तर काय होणार आहे? माझ्या प्रेमात पडण्याचं थांबेल? प्लीज थांबव हे सगळं. आपण हे नाही करू शकत. तिला त्रास होईल. तुला आठवते का डॉक्टरांनी काय सांगितलेलं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही त्यांना ते आठवण्यासाठी फोर्सही करू नका, कारण त्यामुळे पेशंटला जास्त त्रास होऊ शकतो. आपण हे नाही करू शकत. तिला शॉक बसेल. सो प्लीज प्लीज तू असं तिच्या समोर जाऊ नकोस. मग तू पण तुझे प्रयत्न थांबव. तुझ्यामुळे जानू माझ्या आयुष्यातून निघून गेली ना तर बघ, मी तुम्हा दोघांची मैत्री पण टिकू देणार नाही. तू तिला किडनॅप केलंस, तिला बांधून ठेवलंस, हे सगळं सांगणार मी तिला. जयंत, मला ना माझ्या इमेजपेक्षा तिला त्रास होईल याची काळजी आहे. प्लीज प्लीज तिच्यासमोर असं जाऊ नकोस. यू आर टू लेट विश्वा. मी तुला जाऊ देणार नाही. विश्वास सोड. नाही.
तुला जर असं वाटत असेल की जानूला त्रास होऊ नये, तिच्या सगळ्या ट्रॉमाटायझिंग मेमरीज परत येऊ नये असं वाटत असेल ना, तर तूही तुझे प्रयत्न थांबव. नको जाऊस. तुम्ही दोघे इथे काय करताय? त्या मिस श्वेता केबिनमध्येच अडकल्या आहेत, सो बघत होतो की कुठे सापडते का. पण मिस्टर कानेटकर अशा कशा अडकल्या त्या? आणि मला सांगा, तुमच्या केबिनचं लॉक बिघडलंय का? आणि मुळात ऑफिसमध्ये कुणाकडेच केली कशी नाहीये? नाही ते काय मिशान, मी माझी केबिन कधी लॉक करतच नाही, त्यामुळे स्टाफमध्ये कोणालाच की कुठे असते हे माहीतच नाही आहे. बट इट्स ओके, डोंट वरी, मी फायनली सापडली. इट्स यू विथ मी. कम. Guys, relax. I've got the key. Relax, guys. Get back to work. ओके सर. आय न्यू इट मिस्टर कानेटकर. तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून ही सिच्युएशन नक्की हँडल कराल. आणि बघा, तसंच झालं. म्हणजे सगळे किती पॅनिक झाले होते, पण तुम्ही अजिबात पॅनिक झाला नाही. नाही, मला तर आता असं वाटायला लागलंय, या जगात अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी तुम्ही हँडल करू शकत नाही. आणि म्हणूनच तुम्ही फक्त माझे बॉस नाही तर बॉस नाही तर मी कोण आहे मिस शानवी?